गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी पोलीस शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका बघत आहोत। जी आजची प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। याच्या आधी 2 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहे, ते आपण नक्की बघा आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्की फायद्याचे ठरतील। आणि याच्या समोर सुद्धा लेक्चर होत राहणार, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि लाईक करा लेक्चर आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होणार। चला बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, SN राजभोज समिती जानेवारी 2023 मध्ये कोणत्या बाबीसाठी नेमली गेली? तर कोणत्या बाबीसाठी नेमली गेली राजभोज समिती? रस्ते, पंचायत राज, पोलीस प्रशासन, शिक्षण। तर आपला राईट आन्सर काय येणार? रस्ते। बघा, SN राजभोज समिती जानेवारी 2023 मध्ये रस्ते या बाबीसाठी नेमली गेली। नेक्स्ट बघा रस्ते। नेक्स्ट बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा। तर आपला राईट आन्सर काय? महाराष्ट्र। ऑप्शन 3 आपला राईट आन्सर आहे। सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य, देशातील म्हटलं आहे महाराष्ट्र, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, भारताची हवेतून हवेत मारा करून शत्रूच्या क्षेपणास्त्राला नष्ट करणारी प्रणाली कोणती आहे? तर प्रहार, K5, कवच यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? कवच। ऑप्शन 3 आपला राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 4 नंबरचा क्वेश्चन, कोणता देश दहशतवादासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात आहे? तर कोणता देश आहे? म्यानमार, कॅनडा, इराण, पाकिस्तान। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पाकिस्तान, सर्वांना माहिती आहे। नेक्स्ट बघा, बॅडमिंटनशी संबंधित असणारा थॉमस कप भारताने 73 वर्षांनी किती वेळा जिंकला? तर 2, 3, 5, 1। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1। ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे। 1 वेळा जिंकलाय। बॅडमिंटनशी संबंधित असणारा थॉमस कप भारताने 73 वर्षांनी जिंकला आणि तो पण 1 वेळा, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? तर काय आहे भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव? CBI, CIA, मोसाद, रॉ। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 रॉ आहे भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव। नेक्स्ट बघा, 7 नंबरचा क्वेश्चन, रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने शक्य आहे? तर कशाच्या वापराने शक्य आहे रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया? लेझर किरणे, मायमान किरणे, लेझर किरणे, गॅमा किरणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? लेझर किरणे। ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 8 नंबरचा क्वेश्चन, मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? तर बघा, ऑप्शन 2, 3, 4 यापैकी एकही नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 यापैकी एकही नाही। हे आपलं राईट चुकीचं आन्सर झालंय। 4 आन्सर आहे। मानवी हृदय हे 4 कप्प्याचे बनलेले आहे। राईट आन्सर हे 4 आहे, म्हणजेच ऑप्शन 3 4 कप्प्याचे बनलेले आहे मानवी हृदय, एवढं लक्षात ठेवा। 4 म्हणजेच 4 ऑप्शन नाही, ऑप्शन 3 नंबरचं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 9 नंबरचा क्वेश्चन, विप्रो या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर कोण आहे विप्रो या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक? अजिम प्रेमजी, रतन टाटा, नंदन निलेकनी, रोहित बन्सल। तर आपलं राईट आन्सर काय? अजिम प्रेमजी हे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, भारताचे आइन्स्टाईन पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? चरक, CV रामन, नागार्जुन, महर्षी कनाद। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 नागार्जुन यांना भारताचे आइन्स्टाईन असे म्हणतात। नेक्स्ट बघा, 11 नंबरचा क्वेश्चन, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना? रासबिहारी बोस, जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक। तर आपलं राईट आन्सर काय येणार? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली।
नेक्स्ट बघा 1, 3, 6, 11, 18, 29. नेक्स्टवाली संख्या कोणती येणार बघा, करून बघा. 40, 35, 42, 45. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 42 आहे नेक्स्टवाली संख्या. बघा करून, नाही आलं तर कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट लेक्चरला विश्लेषण देणार त्याचं. इझी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे नाही सांगत आहे. नेक्स्ट बघा, कुष्ठरोग आजाराविषयी शिदोरी ही पहिली माहिती पुस्तिका प्रकाशित करणारे कोण आहे तर कोण आहे डॉक्टर विजयकुमार डोंगरे, डॉक्टर विजयकुमार राणे, डॉक्टर रवींद्र डोंगरे यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार डॉक्टर विजयकुमार डोंगरे ऑप्शन 1 हे कुष्ठरोग आजाराविषयी शिदोरी ही पहिली माहिती पुस्तिका कोणती आहे माहिती पुस्तिका शिदोरी तर प्रकाशित करणारे आहेत डॉक्टर विजयकुमार डोंगरे यांची आहे शिदोरी. आणि ती कशाशी निगडीत आहे तर कुष्ठरोग आजाराविषयी निगडीत आहे. लक्षात ठेवा 2-3 ऑप्शन याच्यावर क्वेश्चन क्लिअर होतात. नेक्स्ट बघा 14 नंबरचा क्वेश्चन, मधुमिता बिस्त खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मधुमिता बिस्त तर कबड्डी, बॅडमिंटन, क्रिकेट, मुष्टियुद्ध. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे मधुमिता बिस्त. नेक्स्ट बघा 15 नंबरचा क्वेश्चन, ITR या शब्दाचे खालीलपैकी पूर्ण रूप कोणते आहे ITR बघा, इंडिया टॅक्स रिटर्न, इंडिया टॅक्स रिन्यू, इन्कम टेलर रिपोर्ट, इन्कम टॅक्स रिटर्न. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 इन्कम टॅक्स रिटर्न. ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. नेक्स्ट बघा, मातीचे धरणे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर कमल बाबा, मना गोंगटे, जसवंत सिंह, जयंत पवार. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 मना गोंगटे हे आहे मातीची धरणे या पुस्तकाचे लेखक. नेक्स्ट बघा 17 नंबरचा क्वेश्चन, महाजीविका अभियान यावर्षी सुरू केले तर कोणत्या वर्षी सुरू केले महाजीविका अभियान 2015, 2022, 2019, 2021. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 2022 मध्ये महाजीविका अभियान सुरू केले. नेक्स्ट बघा, सर्वसामान्यांसाठी अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी कोणती योजना सुरू केली आहे स्वस्त धान्य योजना, दीनदयाळ धान्य योजना, श्रमजीवी योजना यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 स्वस्त धान्य योजना. सर्वसामान्यांसाठी अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे. नेक्स्ट बघा 19 नंबरचा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय मानवी ऐक्य दिन कधी असतो तर कधी असतो आंतरराष्ट्रीय मानवी ऐक्य दिन 10 ऑक्टोबर, 8 ऑगस्ट, 19 नोव्हेंबर, 20 डिसेंबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 20 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी ऐक्य दिन. नेक्स्ट बघा 20 नंबरचा क्वेश्चन, वास्को द गामा याने कालिकतेतील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या वास्को द गामा याने कालिकता येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर जहांगीर, झामोरीन, शाह आलम, औरंगजेब. तर कोणत्या राज्याकडून मिळवल्या व्यापारी सवलती बघा वास्को द गामा यांनी. 20 नंबरचा क्वेश्चन आहे ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर झामोरीन. वास्को द गामा याने कालिकत येथील झामोरीन या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर कोण होते फिरोजशाह मेहता, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक. व्योमेशचंद्र आहे ते व्योमेशचंद्र झालंय बघा. आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 व्योमेशचंद्र बॅनर्जी. नेक्स्ट बघा, ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे ब्रेबॉर्न तर कानपूर, चेन्नई, मुंबई, लंडन. तर आपलं राईट आन्सर काय ना बघा ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम कुठे आहे कोणत्या शहरात आहे तर कानपूर, चेन्नई, मुंबई, लंडन याच्यापैकी ऑप्शन 3 मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम. नेक्स्ट बघा, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात तर 6, 4, 3, 7. तर आपलं राईट आन्सर काय येणार 7. सर्वांना माहीत आहे जनरल क्वेश्चन आहे.
नेक्स्ट बघा 24 नंबरचा क्वेश्चन, प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? तर कोण ठेवतं प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी? तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 तलाठी ठेवतो प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी. नेक्स्ट बघा 25 नंबरचा क्वेश्चन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजेच कोणते आहे? तर सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सोडियम क्लोराईड म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ, त्याला सोडियम क्लोराईड असे म्हणतात. नेक्स्ट बघा 26 नंबरचा क्वेश्चन, मूलभूत हक्काचे संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात? तर मूलभूत हक्काचा संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात? तर सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय. मूलभूत हक्काच्या संरक्षणकर्ता म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ओळखतात. नेक्स्ट बघा 27 नंबरचा क्वेश्चन, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर कोणी मांडला अनुवंशिकतेचा सिद्धांत? मेंडेल, डार्विन, लॅमार्क, न्यूटन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मेंडेल. बघा मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा सिद्धांत हा मांडलेला आहे. नेक्स्ट बघा 28 नंबरचा क्वेश्चन, वाल्मी ही संस्था कशासंबंधी आहे? तर कशासंबंधी आहे? फक्त जमीन, फक्त पाणी, खगोल, 1 व 2 दोन्हीसाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 1 व 2 दोन्हीसाठी म्हणजेच जमीन आणि पाणीसाठी वाल्मी ही संस्था संबंधित आहे, खगोल नाही, जमीन आणि पाणी. नेक्स्ट बघा 29 नंबरचा क्वेश्चन, आता ग्रामपंचायत निवडणुकामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिले आहे? तर बघा किती टक्के आरक्षण दिलं आहे महिलांसाठी ग्रामपंचायतमध्ये? 33%, 50%, 27%, 13%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 म्हणजे 50% आरक्षण दिलेलं आहे आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना 50%, 50-50. नेक्स्ट बघा 30 नंबरचा क्वेश्चन, दिव्यातील तार तप्त होणे हे उदाहरण कोणत्या बदलाचे आहे? तर भौतिक बदल, रासायनिक बदल, जैवरासायनिक बदल यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भौतिक बदल. बघा दिव्यातील तार तप्त होणे हे उदाहरण भौतिक बदलाचे आहे. नेक्स्ट बघा 31 नंबरचा क्वेश्चन, आणि जिल्हा प्लेलिस्टसुद्धा अवेलेबल आहे. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा त्यांनी तो जिल्हा व्यवस्थित लर्न करून जा, वाचून जा. सर्व प्लेलिस्टला अवेलेबल आहे. आणि समाज सुधारकावर सुद्धा सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, ते पण नक्की वाचून जा. नेक्स्ट बघा सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 गुजरात. नेक्स्ट बघा 32 नंबरचा क्वेश्चन, फिफा वर्ल्ड कप खालील कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? व्हॉलीबॉल, फुटबॉल, पोलो, हॉकी. तर फिफा वर्ल्ड कप हे ऑप्शन 2 फुटबॉल या खेळासाठी दिला जातो. फिफा वर्ल्ड कप फुटबॉल लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार, जळगाव, वाशिम, चंद्रपूर. तर बघा दगडी कोळसा विचारला आहे, त्याच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन 4 चंद्रपूर जिल्ह्यात आहे दगडी कोळशाच्या खाणी. नेक्स्ट बघा 34 नंबरचा क्वेश्चन, इंटिग्रेटेड सर्किट चिपवर कशाचे आवरण असते? तर कशाचे आवरण असते इंटिग्रेटेड सर्किट चिपवर? सिलिकॉन, टंगस्टन, अभ्रक, तांबे. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 सिलिकॉनचे आवरण असते, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा 35 नंबरचा क्वेश्चन, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? नॉटिकल मैल अवकाशातील अंतर मोजणे, जमिनीवर अंतर मोजणे, समुद्रामध्ये अंतर मोजणे आणि यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे यासाठी नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक वापरतात, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा क्वीन ऑफ मिल्क असे कोणते शेळीस म्हणतात? तर उस्मानाबादी, सानेन, नागपुरी, जमनापरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सानेन. क्वीन ऑफ मिल्क असे सानेन या शेळीस म्हणतात. नेक्स्ट बघा 6 ते 14 वर्षे वयोगटाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यात समाविष्ट करण्यात आले आहे?
6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना. बघा, प्राथमिक शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. अशा कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यात समाविष्ट करण्यात आले? तर 44वी, 42वी, 84वी, 86वी घटना दुरुस्ती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, ऑप्शन 4 86वी घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे असे समाविष्ट करण्यात आले आहे मूलभूत कर्तव्यात. नेक्स्ट बघा, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे? भारत आणि चीन. रेड क्लिफ लाईन, माउंटबॅटन लाईन, मॅकमोहन लाईन, ड्युरांड लाईन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मॅकमोहन लाईन. भारत आणि चीन, मॅकमोहन लाईन. लक्षात ठेवा. मानवी हाडात कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? 40%, 50%, 60%, 90%. बघा किती टक्के असते मानवी हाडात कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 60% असते मानवी हाडात कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण 60%. नेक्स्ट बघा, 40 नंबरचा क्वेश्चन. मॅग्ना कार्टा म्हणून राज्यघटनेचा कोणता भाग ओळखला जातो? मॅग्ना कार्टा. राज्याची धोरणात्मक तत्वे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य यापैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मूलभूत हक्क हे मॅग्ना कार्टा म्हणून राज्यघटनेचा भाग ओळखला जातो. मूलभूत हक्क, मॅग्ना कार्टा. नेक्स्ट बघा, सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? तर कशामुळे होते सूर्याची ऊर्जा निर्मिती? हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने, युरेनियम अणूच्या विभाजनाने, हायड्रोजन अणूच्या विभाजनाने, हेलियम अणूच्या एकत्रीकरणाने. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने सूर्याची ऊर्जा निर्मिती ही होते. नेक्स्ट बघा, कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे पहिले राज्य कोणते? कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? पंजाब, केरळ, महाराष्ट्र, गोवा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्र हे कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे पहिले राज्य आहे. नेक्स्ट बघा, कंधारजवळील शांतीघाट बहादरपुरा वनोद्यानास असे म्हणतात. तर काय म्हणतात? राजीव गांधी वनोद्यान, इंदिरा गांधी वनोद्यान, पंडित नेहरू वनोद्यान यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? पंडित नेहरू वनोद्यान असे म्हणतात. कंधारजवळील शांतीघाट बहादरपुरा वनोद्यानास पंडित नेहरू वनोद्यान असे म्हणतात. नेक्स्ट बघा, वार्षिक अंदाजपत्रक दरवर्षी संसदेत कोणत्या कलमानुसार मांडले जाते? वार्षिक अंदाजपत्रक दरवर्षी संसदेत कोणत्या कलमानुसार मांडले जाते? तर कलम 110, कलम 112, कलम 123, कलम 330. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कलम 112 नुसार वार्षिक अंदाजपत्रक दरवर्षी संसदेत मांडले जाते, कलम 112 नुसार. नेक्स्ट बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या काळात झाली. तर कोणत्या काळात झाली 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी? 1969 ते 74, 1974 ते 1979, 1980 ते 1985, 1985 ते 1990. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2. बघा, 1974 ते 1979 या काळात 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ही झाली. नेक्स्ट बघा, 46 नंबरचा क्वेश्चन. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर कधी झाली मुंबई शेअर बाजाराची स्थापना? 1874, 1876, 1878, 1877. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 1877 मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना ही झाली. नेक्स्ट बघा, 47 नंबरचा क्वेश्चन. बियर तयार करताना बार्ली, माल्ट आणि स्टार्च. बघा, बियर तयार करताना बार्ली, माल्ट आणि स्टार्च यांचे आंबवण्याचे कार्य मार्फत केले जाते. तर कशा मार्फत केले जाते? क्लेप्सिएला निमोनिया, सॅक्रोमायसिस सेरेव्हिसिए, एंडोमायसिटिस प्रजाती आणि म्युकर प्रजाती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2
बियर तयार करताना बार्ली माल्ट आणि स्टार्च यांचे आंबवण्याचे कार्य हे सॅक्रोमायसी सेरेव्हिसिए मार्फत केले जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, भारताची पहिली अर्ध मानवी महिला रोबोट कोण आहे? तर मित्रा, व्योममित्रा, मैत्री, दोस्ती. तर आपलं राईट आन्सर काय ना, व्योममित्रा. भारताची पहिली अर्धमानवी महिला रोबोट ही व्योममित्रा आहे. नेक्स्ट बघा, 49 नंबरचा क्वेश्चन. इंटरनेटवरील अनेक साईट जोडण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? तर कशाचा वापर करतात? मोडेम, राउटर, वर्ल्ड वाईड वेब, ऑटोकॅड. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 वर्ल्ड वाईड वेब. इंटरनेटवरील अनेक साईट जोडण्यासाठी वर्ल्ड वाईड वेब याचा वापर हा करतात. नेक्स्ट बघा, आग्रा येथे शीश महालाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? आग्रा येथे शीश महालाची स्थापना शहाजहान, जहांगीर, अकबर, औरंगजेब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शहाजहान यांनी आग्रा येथे शीश महालाची स्थापना केली. बघा, आपले 50 क्वेश्चन कंप्लीट झाले. नेक्स्ट 4 नंबरचं लेक्चर आपण घेऊ उद्याला. त्यात पुन्हा 50 क्वेश्चन घेणार. असे 50 क्वेश्चनची सिरीज आपण तयार केली आहे. रोज लेक्चर होणार, अटेंड करा. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला.